वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील बामरडा गावाला तीव्र पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागतायत। या गावात पाण्याच्या अनेक योजना राबवल्या गेल्या, मात्र गावाला पाणी मिळालं नाही। त्यामुळे आजूबाजूची गावही कोरडी झाली आहेत। गावाला टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो। टँकरमधून पाणी योजनेच्या विहिरीत सोडलं जातं। या पाण्यासाठी गावकऱ्यांना बैलगाडीनं प्रवास करावा लागतो। निवडणूक काळात नेत्यांनी पाणी टंचाईला प्राधान्य देऊन प्रश्न सोडवू असं आश्वासन दिलं, मात्र निवडणुका संपल्यानंतर नेत्यांना त्यांच्या आश्वासनाचा विसर पडला असावा अशा प्रतिक्रिया आता उमटतात। आमच्या घरी भरपूर जनावर आहे, पण त्यांनाही पाणी सुद्धा भेटत नाही। आणि शेतीला तर पाणी नाहीच नाही, पण आमच्या घरच्या जनावराला पाणी भेटत नाही। डिसेंबर महिन्यापासून आम्हाला पाण्याची खूप टंचाई आहे। पाणी नाही, मग तुम्ही पर्यायी साधनं काय वापरतात? आम्ही डोक्याचा वापर करतो। काय करतात? डोक्यानेच पाणी दुरून आणावं लागते आम्हाला। नळ योजना आहे, पण नळ योजनेला पाणीच नाही पुरत ना। पाणी पुरवठ्याच्या विहिरीचं पाणी नाही पुरत। किती किती विहिरी गावामध्ये? गावामध्ये एकच विहीर आहे। गावामध्ये विहीर आहे, 2 बोर केले आम्ही, पण त्या बोरला पाणीच लागलेलं नाही, कोरडं गेले। आणि विहिरीला पाणी असं म्हणजे वरच्या पाण्यावरच पाणी राहते, त्या म्हणजे अंदरून झरा नाही आहे त्या विहिरीला। एप्रिल महिन्यातच पूर्ण ड्राय झाला, 25%च पाणी होतं प्राप्त माहितीनुसार। त्याच्यानंतर काय झालं का, आता उन्हाची तीव्रता म्हणजे जमिनीचं बाष्पीभवन पाण्याचं झालं, त्याच्यामुळे पाणी एकदम कमी झालेलं आहे। आजूबाजूला गावामध्ये सोर्स नाही आहे काही सर। इथं पशुधन प्रत्येकाच्या घरी आहे, त्याच्यामुळे पाण्याची गरज माणसासाठी जनावरांनाही तेवढीच आहे, पण इथं सोर्सेबल काही नसल्यामुळे सर पाणी आणणार कुठून आहे हा प्रश्न आहे। डोक्यावरून तर आणतात, पण बैलबंडी आहे, कुणाच्या घरी काही बैलबंडी नाही आहे, गाडी नाही आहे समजा। तर एवढ्या तीव्र उन्हात सर 47 म्हणजे 47 अंश जवळजवळ सेल्सिअस आहे आपल्या इथं तापमान एवढं आहे। 3 महिन्याचा जमाना झाला, पाणी नाही आहे। साधारण किती चक्कर मारतात तुम्ही? आता हे 5वा चक्कर होय पाण्याचा। आज घरामध्ये 10 लोक आहे, 10 लोकांना तर पोसाच लागल, आम घ्यायच लागल, त्याचं तर काही परिस्थिती करावंच लागल। अशा परिस्थितीमध्ये जीवन जगू राहिलो आम्ही। दरवर्षी हीच स्थिती आहे? दरवर्षीच। नळ योजना नाहीये? नळ योजना आहे, पण ते काही कामाची नळ योजना नाही आहे, ते आहे म्हणालेच आहे फक्त। आज 5वा दिवस आहे, पाणी गावामध्ये नाही आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।